बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, अगदी 2च दिवसांवर राज्यसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे। तुमच्या मनामध्ये, अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न आले असतील, जर शिवसेनेतर्फे उमेदवारी द्यायची वेळ आली तर शिवसेना नेमकी संधी कोणाला देणार? अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत, कोणी खुल्यामध्ये बोलत नाही। त्या सर्वांना आज आपण एक मोकळी वाट करून देणार आहोत। शिवसैनिकांच्या भावनांसाठी ही मोकळी वाट असणार, त्यामुळे सुरुवातीलाच माझी तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं। आजचा हा संबंध व्हिडिओ जर पक्ष नेतृत्वाला उद्या विचार करायची वेळ आली की आपण कोणाला ही संधी द्यायला हवी, तर तुमचा आजचा हा व्हिडिओ, त्याच्या खालच्या कमेंट्स पक्ष नेतृत्वासाठी एक आधार ठरतील। कशाच्या आधारावर आपण ह्या निवडणुकीसाठी उमेदवार द्यायला हवा, तो आधार ठरतील। आता सध्याची परिस्थिती काय आहे, ही निवडणूक नेमकी काय आहे आणि कोण यायला हवं, या सर्व 3 विषयांना घेऊन आपण बोलूया। पुढचे 7 ते 8 मिनिटे, जास्त मोठा हा व्हिडिओ नसणार आहे। शिवसैनिकांनो, सध्याची परिस्थिती काय आहे, आपल्याकडे किती आमदार आहेत, किती आमदारांची आवश्यकता आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्रातल्या 7 राज्यसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होते। 7 सदस्य हे निवृत्त होत आहेत। खरं तर 8 सदस्यांसाठी व्हायला हवी होती। 8वं नाव हे सुनेत्रा पवार असायला हवं होतं, कारण सध्या त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यामुळे राज्यसभेच्या ते सदस्य राहणार नाहीत। पण अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे, रेझिग्नेशन, तो राजीनामा द्यायचा, त्यामुळे सध्या तरी त्यांनी 7च जागांची तिथे निवडणूक ठेवलेली आहे। 8वी जागा कदाचित भविष्यात पुन्हा येऊ शकते। महाराष्ट्राच्या विधानसभेत 2 सदस्यांचं निधन झालेलं आहे, अगदी अजित पवारांना धरून, त्यामुळे 288 पैकी 286 सदस्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं संख्याबळ जर 7ने त्याला भागलं तर जवळपास 41 जागांचा कोटा येतो। सध्याच्या घडीला 41 जागांचा एक गठ्ठा जर बंच असेल, त्याच्याकडे 1 राज्यसभेची खासदारकी जाणार। भारतीय जनता पक्षाकडे सध्या 138 जागा, शिंदे गटाकडे 56 अधिक एका अपक्षाचा शरद सोनवणेचा पाठिंबा जुन्नर विधानसभेच्या, अशा प्रकारे 57 जागा। आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 41 होते, पण 40 पकडा अजितदादा तर राहिले नाही, त्यामुळे 40 जागांचा कोटा। या तिघांकडेही 4-1-1 अशा प्रकारे जवळपास 6 जागा निवडून येण्याची क्षमता आहे। काही अपक्ष काही म्हणण्यापेक्षा 1-2 जे अपक्ष आहेत ते सुद्धा यांच्यासोबतच आहेत, जो शरद सोनवणेंचं मी नाव घेतलं। यांच्याकडे 4, भारतीय जनता पक्ष 4, 1 जागा शिंदे गट, 1 जागा अजित पवार गट। खरं पाहता शिंदेकडे 1 जागा जिंकून आल्यानंतर सुद्धा वाढीव मतं खूप जास्त आहेत, पण शिंदे दुसरी जागा उभी करतील अशी सध्या परिस्थिती मला दिसत नाही, आणि तेही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन उभी करतील असं अजिबात मला वाटत नाही। त्यामुळे 4-1-1 अशा प्रकारे 6 जागा उरते। ती 7वी जागा, ही 7वी जागा नेमकी कोण लढवणार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस की आपण? तर संख्याबळ पाहता शिवसेना नैसर्गिकरित्या हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, 20 आमदार, काँग्रेसकडे 16 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 10 आमदार। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जरी 4 जागांचं अंतर असलं तरी सध्याच्या घडीला शिवसेना हा नैसर्गिकरित्या मोठा पक्ष आहे संख्याबळाच्या आधारे, त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढावी। तसं पाहायला गेलं तर काँग्रेस आणि शिवसेनेचे हे दोघांचेही 1-1 सदस्य हे निवृत्त होत आहेत, त्यांची नावंही मी तुम्हाला सांगेल। रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या आहेत आणि शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आहेत, या 1-1 सदस्य निवृत्त होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या अखंड राष्ट्रवादी असतानाच्या शरद पवार साहेब आणि फौजिया खान या हे 2 उमेदवार होते, त्यात शरद पवार साहेब स्वतः आहेत। आता शरद पवार साहेबांचं काय होणार यावर आपण पुढे थोडक्यात बोलूयाच, नेमकं काय घडणार आहे। कारण शरद पवार साहेब जर याच्यामध्ये आले तर सगळ्यात शक्यता बंद होतात, असं तुमचंही मत असू शकतं, असं माझंही मत आहे, पण काय नेमकं घडू शकतं हे तुम्हाला मी सांगतो। आता रामदास आठवले, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड हे 3 उमेदवार निवृत्त होत आहेत। रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळेल असं तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असेल, पण मला एक भारतीय जनता पक्षाचं गुण पाहता पुढच्या 3-3.5 वर्षात कुठल्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे रामदास आठवले सध्या तरी आपल्याला उपयोगाचे नाहीत। ही त्यांची जी वृत्ती आहे, जेव्हा उपयोग तेव्हा त्यांना संधी, ते कदाचित रामदास आठवलेंना यावेळेस न पाठवतील अशी परिस्थिती मला जास्त दिसते। धैर्यशील पाटलांचं किंवा भागवत कराडांचं काय होणार हे आपण पाहूच, पण सध्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळी लॉबी तयार झालेली आहे।
ह्याच्यावर जो दावा ठोकून बसणार आहे ती प्रीतम मुंडे, विनोद तावडे आणि त्यानंतर रावसाहेब दानवे, ही 3 नवीन नावं तयार झालेली आहेत. कदाचित रामदास आठवले किंवा भागवत कराड पुन्हा जाऊ शकतात, कारण भागवत कराड सुद्धा वंजारी समाजात येतात, रामदास आठवले बहुजन समाजात येतात. प्रादेशिक समतोल साधण्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक्सपर्ट आहे. पाहूयात नेमकं काय घडतंय. शिंदे गटातून एक जागा जर लढवत असेल तर कदाचित शेवाळे जाऊ शकतात, सांगता येत नाही काय होऊ शकतं, कारण त्यांना मुंबईत आपला पक्ष वाढवायचा आहे आणि त्यासाठी मुंबईतनं एखाद्याला ते बळ भरण्याचा प्रयत्न नक्की करतील. त्यामुळे शेवाळे कदाचित जाऊ शकतात. अजित पवार गटातनं पार्थ पवारांचा आणि शरद पवार गटातनं स्वतः शरद पवार साहेब. आता शरद पवार साहेबांचं तुम्ही मला म्हणाल तर मला माझं मत विचाराल तर शरद पवार साहेबांनी अजिबात यावेळेस असा विचारही करू नये आपण पुन्हा तिथे जावं. मी अजिबात कुठलीही त्यांचा अनादर करत नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता आणि अजित पवार साहेबांच्या जाण्यानंतर जे राजकारण महाराष्ट्रात घडतंय ते पाहता शरद पवार साहेबांनी आता तरी कमीत कमी म्हणजे त्यांचं वय आणि त्यांच्या तब्येतीची कारणं घेऊन, त्यांच्या आजारपणाची कारणं घेऊन तर अजिबातच नाही, पण शरद पवार साहेबांनी इथे कुठेतरी फुलस्टॉप द्यायला हवा आणि 10 आमदार असताना अजिबातच तो प्रयत्न करू नये. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेसला तितकासा ह्या राज्यसभेमध्ये इंटरेस्ट राहील असं मला वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी आता महत्त्वाच्या ज्या निवडणुका आहेत सध्याच्या घडला त्या भविष्यात होऊ घातलेल्या विधान परिषदा सुद्धा आहेत, कारण त्यांना विधान परिषदेमध्ये कुठेतरी आपला विरोधी पक्षनेता बसावा याच्याकडे त्यांचा जास्त फोकस आहे. शिवसेनेकडे 6 जागा आहेत. आता जर काँग्रेसने ती जागा घेतली राज्यसभेची तर भविष्यातली विधान परिषद शिवसेनेला द्यावी लागेल आणि शिवसेनेकडे विद्यमान 6 आहेत, एक 7वी जागा होईल आणि 7 झाल्यानंतर 7-6 अशा संख्याबळ झाल्यानंतर शिवसेनेकडे पुन्हा विरोधी पक्षनेतेपद जातं की काय. त्यामुळे काँग्रेस सध्या या जागेसाठी किती इच्छुक असेल मला माहीत नाही. राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर शिवसेना मी मगाशी म्हणालो नैसर्गिक पद्धतीने ती या जागेवर दावेदार आहे. आता शिवसेना जर याच्यावर दावेदार असेल तर कुणी लढवायला हवी. राजकीय दृष्ट्या सारासार विचार करता ही जागा कुणाकडे असायला हवी, तर आजच्या घडीला मी ज्यावेळेस सर्वे रोल आउट केला, तुम्ही पहा शिवसेना एक वादळवर एक सर्वे आहे, त्यामध्ये मी 4 नावं ठेवली. ज्या रिटायर झालेल्या आहेत, ज्या निवृत्त झालेल्या आहेत त्या प्रियंका चतुर्वेदी, अंबादास दानवे, त्यानंतर विनायक राऊत आणि 4थं नाव राजन विचारे. आता 5वं नाव चंद्रकांत खैरे हे ठेवण्याची माझी इच्छा झाली, पण सध्याच्या घडीला मला लोकांचं मत ह्या 4च नावांविषयी जाणून घ्यायचं होतं. चंद्रकांतजी खैरे यांना सुद्धा ह्यांचा शरद पवार साहेबांचा नियम लागू होतो, कारण त्यांची सुद्धा आता वय पाहता, तब्येतीची कारणं पाहता त्यांनी सुद्धा आता संस्थात्मक पातळीवर, संघटनात्मक पातळीवर जास्तीत जास्त पक्ष मजबूत करण्यामध्ये, म्हणजे एक वेळ ही संधी अंबादासजी दानवे साहेबांना मिळणं इथपर्यंत मला ठीक वाटतं. किंबहुना मी तेही पुढे जाऊन एक शब्द आणखी याच्यात वाढवून सांगेल, मागची झालेली लोकसभा जर अंबादासजी दानवे लढले असते कदाचित तर निकाल तुम्हाला एवढाही घाणेरडा दिसला नसता. कदाचित. तुमचं काय मत आहे? छत्रपती संभाजीनगरमधून तुम्ही जर असाल तर तुम्ही नक्कीच यामध्ये व्यक्त व्हायला हवं. आता ज्यावेळेस मी हा 4 नावांमध्ये सर्वे घेतला, 4 पैकी सगळ्यात पहिलं जे नाव आलं, ज्याला सगळ्यात जास्त मतदान झालं महाराष्ट्रभरात, मी 1000 जणांचा सर्वे घेतला, तोपर्यंत 1000 जणांचं वोटिंग झालं होतं त्यावर. तुम्ही पाहू शकता तो सर्वे ऑनलाईन आहे. 1000 मधून 64% लोक हे राजन विचारे, 64 नाही 65% लोक हे राजन विचारे या नावाला समर्थन करतात. त्यानंतर त्या खालोखाल अंबादास दानवे 18-19% आहेत, त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी ह्या 13-14% आहेत आणि त्यानंतर विनायकजी राऊत साहेब यांचं 4 ते 5% आहे. म्हणजे महाराष्ट्रभरातल्या लोकांची जी इच्छा आहे ती आहे राजन विचारे या नावासाठी. आणि खरंच का हे नाव गरजेचं आहे जर तुम्ही मला माझं मत विचाराल, आज तुम्ही म्हणाल की प्रियंका चतुर्वेदी या सुद्धा महाराष्ट्राची बाजू दिल्लीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये चांगल्या प्रकारे मांडतात. अजिबात माझं दुमत नाही या बाबतीत. प्रियंका चतुर्वेदींनी त्यांचा संबंध 5-6 वर्षांचा हा जो काळ आहे तो शिवसेनेच्या वाढीसाठी किंवा शिवसेनेसाठी त्या रोख बाय ठोक तिथे त्यांनी सगळ्या भाषांमधून शिवसेनेची भूमिका हिंदी इंग्रजीमधून अतिशय योग्य रीतीने मांडली, माझं दुमत नाही. पण ज्यावेळेस त्यांची नेमणूक त्यावेळेस झाली होती, त्यावेळेस त्यांना ती राज्यसभेची खासदारकी दिली होती, त्यावेळेस शिवसेना दिल्लीचं राजकारणही जास्त करायची. आज दिल्लीचं राजकारण शिवसेना करते, पण आज दिल्लीचं राजकारण करण्यापेक्षा गल्लीचं राजकारण हे जास्त महत्वाचं आहे, कारण शिवसेना एका अंतर्गत संघर्षामध्ये आहे, एका कलहामध्ये आहे, एका युद्धामध्ये म्हणू शकता, गृहयुद्धामध्ये आहे. शिवसेना त्यावेळेस एकसंध होती, त्यावेळेस शिवसेनेकडनं राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली, पण आज शिवसेनेला त्या ठिकाणी असा मास लीडर पाठवण्याची गरज आहे जो जनतेतनं आहे. प्रियंका चतुर्वेदी या जनतेतल्या नेत्या नाहीत. आज दिल्लीमध्ये हिंदी इंग्रजीमध्ये शिवसेने जर भूमिका मांडायची असेल तर हिंदीमध्ये स्वतः संजय राऊत साहेब आहेत किंवा अरविंद सावंत साहेब आहेत, हे व्यवस्थितपणे ती भूमिका मांडत आहेत. दोनही सभागृहांमध्ये, खालच्या आणि वरच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडत आहेत. म्हणजे खालच्या सभागृहामध्ये अरविंद सावंत साहेब आणि वरच्या सभागृहामध्ये संजय राऊत साहेब.
इंग्रजीचा राहिला प्रश्न इंग्रजीचा, तर इंग्रजी भूमिकेसाठी स्वतः अरविंद सावंत साहेब तिथे आहेत, त्यामुळे तिथे कुठेही आपली अडचण होणार नाही. आता त्यानंतर जर तुम्हाला ठाण्यामधनं, कारण शिंदे गटाची स्थापना, शिंदे गटाचा उगमस्थान हा ठाणे आहे, शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते, मनी मसल पॉवर सगळ्याचा स्रोत हा ठाणे जिल्हा आहे. या ठाण्यामध्ये जिथे महानगरपालिका, आमदारक्या, खासदारक्या सगळ्या शिंदेच्या हातामध्ये आहेत. ठाण्याचा प्रभाव हा पालघरवर, ठाण्याचा प्रभाव हा संबंध रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गावर, कारण सगळा पट्टा इथे वसलेला आहे तिकडचा. ठाण्याचा प्रभाव हा काही अर्थाने पश्चिम महाराष्ट्रावर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये सातारा, सांगलीचे बऱ्यापैकी ठाण्यामध्ये एक प्रस्थ आहे तिकडच्या राहणाऱ्यांचा. त्यामुळे ठाण्यातून अनेक ठिकाणच्या त्या नसा वाहतात. जवळपास 7 महानगरपालिकांच्या नसा ह्या ठाण्यातनं वाहतात. 7 महानगरपालिकांमध्ये मीरा भाईंदर असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, त्यानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि काही अर्थाने पनवेल महानगरपालिका सुद्धा. या 7 महानगरपालिकांमध्ये ठाण्याचं वर्चस्व आहे. ठाण्यातून ज्याचा कारभार चालतो ते ठाणा जिल्हा, किंवा बघा एकनाथ शिंदेचा सुपुत्र कल्याण डोंबिवलीमधून खासदारकी लढतोय. एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यामधून आहे. ठाण्याचं पालकमंत्रीपद असेल किंवा सगळी महत्वाची अगदी त्यांच्या त्या नगरविकासच्या खात्यामार्फत सगळा पैसा, सगळ्या योजना, सगळं आपल्या माणसांना कसं इथे पुरवता येईल आणि आपला कार्यकर्ता कसा मोठा केला जाईल याच्यावर सगळ्यांचा फोकस आहे, तो भर आहे. तुम्ही पाहिला असाल आज ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक कार्यकर्ता टिकवणं हे इतकं जिकरीचं झालेलं आहे. आणि ही गोष्ट तुम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहताय. ज्या वेळेस निवडणुकीच्या काळात आम्ही संघर्ष करत होतो, अगदी उमेदवारांचे फॉर्म देण्यापासून गोपनीयता ठेवावी लागत होती, त्या उमेदवारांना टिकवून ठेवणं, त्यांचे फॉर्म माघारी घेण्यापासून त्यांना परावृत्त करणं, इथपर्यंत ते अगदी त्यांचे फॉर्म अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे बाद केले हे सुद्धा मी तुम्हा सर्वांना दाखवलं. कशा प्रकारे 50-50, 60-60 लाख रुपये असे वाटले जायचे. ही एवढ्या मोठ्या या पैशाच्या पावसामध्ये, या महापुरामध्ये, या सुनामीमध्ये ठाण्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये जर ह्या शिंदे गटाला तुम्हाला जर कुठेतरी एक तो बॅरियर, तो अडथळा तयार करायचा असेल तर ठाण्यामध्ये त्यांना अडकवणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी ठाण्यामधून ज्याच्या सगळ्या नसा ह्या बाहेरच्या ठिकाणी जातात, अगदी सांगली, सातारापर्यंत जातात, पाटणपर्यंत जातात, तिथे तुम्हाला ठाण्यामधून बळ भरणं हे जास्त मला गरजेचं वाटतं. तुम्ही पहा, राजन विचारे यांनी ज्या वेळेस, म्हणजे शिवसेना नेते आहेत ते, माजी खासदार आहेत ते, विचारे साहेबांचं एक गोष्ट तुम्ही पहा, ही शिंदे गटाची हार आहे खऱ्या अर्थाने. कारण त्यांना ठाण्याचा सगळे लोकप्रतिनिधी मिळाले, आमदार मिळाले, अगदी महाराष्ट्रभरात त्यांनी 10-12 आमदार, खासदार घेतले, महाराष्ट्रभरातले सारे आमदार घेतले, ठाण्याचे सगळेच्या सगळे 1-2-3 नगरसेवक सोडले तर ठाण्याचे सगळे नगरसेवक घेतले, ठाण्यातले सगळे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी घेतले, ठाण्यातनं शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेतल्या. पण त्यांचं अपयश ही गोष्ट आहे की त्यांचं अपयश ठाण्यामध्ये त्यांना खासदार घेता आला नाही. हे त्यांचं अपयश आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं हे अपयश आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एकनिष्ठ माणूस, शिवसेनेच्या त्या 4 अक्षरांशी, ठाकरेंशी एकनिष्ठ माणूस, त्यांनी कायम शिवसेनेची साथ दिली, त्यांची खासदारकी पडली, त्यांच्या आमदारकीच्या उमेदवारीच्या वेळेस ते पुन्हा पडले. पण लक्षात घ्या, त्यांनी आपली निष्ठा ढळू दिली नाही. तुम्ही विचार करा, आज जर शिंदे गटामध्ये समजा, म्हणजे तुम्ही आता याला वेगळ्या अर्थाने घेऊ नका, समजा आज शिंदे गटामध्ये असते तर ते मंत्री सुद्धा राहिले असते तिकडनं, कारण 3ऱ्या टर्मचे खासदार राहिले असते, तेही विशेषतः ठाण्यामधनं मंत्री सुद्धा राहिले असते. आज आपल्या या सगळ्या निष्ठेचं फळ त्यांना काय मिळालं? या सगळ्या निष्ठेचं फळ कदाचित आज शिवसेना संघर्षामध्ये आहे, कदाचित आज शिवसेनेकडे ती बळ नसेल, पण ज्यावेळेस शिवसेनेचं मूळ स्वरूप पुन्हा परत येईल, तुमच्या माझ्या त्या मेहनतीच्या जीवावर परत येईल, त्यावेळेस मात्र ही अशी माणसं, म्हणजे राजन विचारे साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, चंद्रकांत खैरे साहेब असतील, अगदी अब्बादासजी दानवे असतील, अगदी प्रियांका चतुर्वेदी, सुषमा अंधारी, सारी नेते मंडळी घ्या, ज्यांनी वैभव नाईक, तो वाघ आहे शिवसेनेचा कोकणामधनं, संघर्ष करतायत, भास्करराव आहे, ती वाघ आहे, ती मंडळी संघर्ष करतायत. अशा परिस्थितीत संघर्ष करतायत ज्यावेळेस शिवसेना तिथे करो या मरोच्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे ही माणसं ॲसेट, खरं धन आहे. आज ठाण्यामध्ये पक्षाला नेतृत्वाला ह्या राजनजी विचारे साहेबांनी पक्ष नेतृत्वाला एक वेगळी पकड तयार करून दिली. आज ते उभे राहिले, लाखो शिवसैनिक उभे राहिले ठाण्यामध्ये. नाहीतर ठाण्यामध्ये शिवसेनेची अवस्था ही फार
दयनीय झाली असती आणि याची डोळी आम्ही पाहतोय, आजही आम्ही पाहतोय. आजही काही पक्षाची चांगली परिस्थिती ठाणे असेल किंवा त्या संबंध परिसरात नाही. आज पक्ष तिथे आजही संघर्ष करतोय. अगदी तुम्ही पहा, महापालिका प्रशासनाशी करतोय, अगदी पोलीस प्रशासनाशी करतोय, अगदी जिल्हा प्रशासनाशी करतोय, या गटातटांशी करतोय, या सगळ्यांशी दोन हात करतोय शिवसेना आज पक्ष तिथे. असो, संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे. पण सध्या तरी मला परिस्थिती पाहता या संबंध राज्यसभेवर हे राजन विचारे साहेबांनी जावं ही सध्या तरी मला परिस्थिती दिसते. आणि सगळ्यांची ज्यावेळेस मी इथे मतं पाहतोय, तुमच्या सर्वांच्या कमेंट्सही पाहतोय कालच्या माझ्या सर्वेवर, त्याप्रमाणे सुद्धा मला राजन विचारे हे एकमेव नाव दिसतंय आणि हा जवळपास आकडा 68% आसपास जातोय. तामिळनाडूमधून सुद्धा मला वाटतं एक उमेदवार, मला वाटतं भारतीय जनता पक्ष या राज्यसभेवर देण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतला तो अण्णामलाई जो निवडणुकीच्या काळात इथे आला होता आणि त्याने मुंबईविषयी एक कॉस्मोपॉलिटियन शहर अशा प्रकारचं एक विधान केलं होतं. त्याला बक्षिसी देण्यासाठी त्याला कदाचित राज्यसभेची जागा महाराष्ट्रातून त्यांना देण्याची एक योजना भारतीय जनता पक्ष आखतंय. ठीक आहे, तर त्यांचा अंतर्गत मामला, त्यांना कदाचित दक्षिणेतल्या राजकारणात त्यांना मोठंपणा पाहिजे असेल आणि तिथे याची त्यांना मदत होईल, जे काही असेल ते. पण शिवसेना, आपण शिवसैनिक म्हणून आपण सध्या याच्यावर थांबतोय की जर ही राज्यसभेची जागा शिवसेना लढवत असेल तर पक्ष नेतृत्वाने यांचा विचार, राजन विचारे साहेबांचा विचार हा नक्की करावा. ती सध्या मला गरजेची गोष्ट वाटते. आणि स्ट्रॅटेजिक दृष्ट्या, म्हणजे फक्त नेते म्हणून नाही तर स्ट्रॅटेजिक दृष्ट्या का हे गरजेचं आहे तर तुम्हाला मी सांगितलं, सगळं त्यांचं गणित समजावून सांगितलं. भविष्यातल्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, 7 महानगरपालिका, 4 लोकसभा आणि जवळपास 30+ विधानसभांवर वर्चस्व हवं असेल तर राजन विचारे साहेबांना तुम्हाला हे नेतृत्व द्यावं लागेल, अशी माझी तरी एक कळकळीची विनंती राहील पक्ष नेतृत्वाकडे. बाकी निर्णय पक्ष नेतृत्वाचा, आपण मातोश्रीच्या आदेशाचे कायम पाईक असतो. आदेश मातोश्री जो देईल तो स्वतः विचारे साहेब याच विचारांचे आहेत की जो आदेश मातोश्रीचा तोच आदेश आपल्या सर्वांसाठी लागू होतो. मातोश्री देईल तो आदेश, देतील तो उमेदवार, घेतील तो निर्णय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.